हॅलो नमस्ते फ्रेंड्स, फौजी वाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आपण अगोदर एका व्हिडिओमध्ये ॲरीवर्कचं ब्लाऊज डिझाईन करून केलेलं होतं, तर मी तुमच्यासोबत शेअर केला होता। तर आज मी पुन्हा आणखीन एक नवीन ब्लाऊजवरती ॲरीवर्क करते नवीन डिझाईनमध्ये, तर ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करते आज। तर तो व्हिडिओ आपण आता स्टार्ट करू थोड्या वेळाने। तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले आणि कोणत्या ब्लाऊजवरती मी ॲरीवर्क करणार आहे ते मी तुमच्यासोबत नक्कीच आता शेअर करते। तर आमचे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला नक्की तुम्ही सांगत चला। आणि आणखीन कोणकोणतं म्हणजे ब्लाऊज विषय किंवा काही गोष्टींविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करून तेही सांगा। कारण मी टेलर म्हणजे शिलाई मशीनचं काम करते, जसं की ब्लाऊज ड्रेस शिवायचं। तर जसं जसं मी माझे स्वतःचे ब्लाऊज वगैरे टीच करते किंवा ॲरीवर्कचं वगैरे डिझाईन करते तसं तसं मी तुमच्यासोबत शेअर करत चालतेच। तर तुम्हाला आणखीन यामध्ये काही नवीन डिझाईन वगैरे हवी असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा, नक्कीच मी ट्राय करेल बनवण्याचं। आणि आजचा हा जो व्हिडिओ आपला आहे तो ॲरीवर्क वरती आहे। तर ॲरीवर्क आपण करणार आहोत आता टाकलेल्या व्हिडिओवरतीच, जो की आपण टीच केलेला होता त्यावरतीच आपण आज ॲरीवर्क करणार आहे। तर चला त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया अगोदर। तर हे आहे ते ब्लाऊज, ज्याला की मी आतमधून एक आपले पीठ भिजवायची परात असते किंवा मोठी प्लेट्स, तर मी त्याला असे आपण हे व्यवस्थित करून घेतलंय मी ब्लाऊज अगोदरच। तर म्हणजे जसं की ते ॲरीवर्क करताना त्याचं स्टँड भेटतं, तर स्टँड वगैरे काही नाहीये, कारण आपण एवढे काही जास्त ॲरीवर्कचे ब्लाऊज बनवत नाही। जे जास्त बनवतो ते घेऊ शकता, तर मी काय घेतलेलं नाहीये ते। तर त्यासाठी मी आपण जे कपडे सुकवतो ते काठी किंवा चिमटे राहते त्या चिमट्यांनी आणि ते परातीला मी व्यवस्थित टाईट करून घेतले, म्हणजे आपल्याला टीच करताना किंवा ते चिपकताना जास्त त्रास होणार नाही आणि हे लूज होणार नाही। आणि असं टीच पण करायचं असलं तर याला आतमधून पेस आहे खाली, तर आपण टीच पण याला करू शकतो, त्यामुळे मी असं त्याला स्क्वेअर करून घेतलंय। तर बघा, आणि त्यासाठी आपण आज वापरणार आहे हे मणी आहेत, डिस्को मण्यांसारखे पण गोल्डन कलर मध्ये आहे, कलर वगैरे काही जाणार नाही असे इथे। तर एक एक सिंगल मणी आहे, तर आपल्याला एका सुईनेच आपण याला टीच करून घेणार आहे। आणि त्यानंतर आहे ते बघू शकता तुम्ही व्हाईट मणी, नॉर्मल व्हाईट मणी इथे। तर एवढं दोन आणि एक सुई धागा आपल्याला लागणार आहे बस। तर याच्यामध्येच आपण आज सिंपल डिझाईन बनवून घेणार आहे, आणि एक रील आणि एक सुई पाहिजे त्यासाठी। तर आपण आता सुरुवात करूया कसं बनवायचं ते। बघू शकता मी अशा पद्धतीने सुईमध्ये धागा टाकून घेतला डबल करून, आणि आता इथं आपण एक लास्टचा काटा काढून घेतला आहे, म्हणजे चिमटा कपड्यांचा इथं लावलेला होता वरती। आणि इथं सर्वात अगोदर आपण इथं वरती सुई खालच्या साईडने गाठ मारलेला राहते, तर अशी वरती काढून घ्यायची। आणि त्यामध्ये आपण आता हे मणी टाकणार आहे। तर गोल्डन कलरचा अगोदर एक मणी टाकून घ्यायचा आपल्याला, एक गोल्डन कलरचा टाकायचा, त्यानंतर एक व्हाईट कलर नंतर पुन्हा गोल्डन कलरचे 4 मणी टाकून घ्यायचे। हे 4 मणी टाकल्यानंतर पुन्हा व्हाईट कलरचा मणी टाकून घ्यायचा आहे मोठा, त्यानंतर पुन्हा एक गोल्डन कलरचा टाकून घ्यायचा आहे। हे बघा, आणि त्यानंतर आता अशी इकडे घेऊन जाऊ, बघा अशा पद्धतीने आलंय हे। आणि त्यानंतर इथं थोडंसं अंतर सोडून पुन्हा इथं आपण इकडच्या साईडला धागा वरच्या साईडचा धागा आपण पुन्हा खालच्या साईडला घेऊन जायचा, असा सुई टाकून। हे बघा, धागा टाकल्यानंतर इथं लगेचच पुन्हा वरच्या साईडला येतं धागा काढायचा आपल्याला। तर त्यासाठी अगोदर हे 4 मणी आहेत, तर 4ही मण्यांच्या इकडच्या साईडला 2 आणि इकडच्या साईडला 2 मणी झाले पाहिजेत, बरोबर सेंटरला घ्यायचं आहे। तर हे बघा, बरोबर इथं मध्ये सेंटरला घेतलं की त्यानंतर इथं याला व्यवस्थित थोडंसं पॅक करून घ्यायचं आपण, इथं गाठ मारायची म्हणजेच, आणि ते टाईट राहील, लूज होणार नाही। तर बघा अशा पद्धतीने इथं अशा मणी टाकून घेतल्यानंतर पुन्हा एक गोल्डन कलरचा मणी घ्यायचा आपल्याला, आणि त्याला इथं
दोन्हीच्या मधामध्ये इथं ठेवायचा असा, म्हणजे ते असे कोणा दिसून येईल तसं. आणि त्याला पॅक करून घ्यायचं आहे पुन्हा त्या मणीला पण. हे बघा अशा पद्धतीने झालंय. एक बनवलंय आपण आता हे, आणि अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण बनवून घ्यायचे आहेत असे. तर चला आपण आता दुसरं बनवून घेऊ इथं. तर त्याच पद्धतीने पुन्हा आपल्याला इथं वरती धागा काढून घ्यायचा अगोदर. धागा वरती काढून घेतलाय, त्याला थोडंसं पॅक करून घ्यायचं. धागा काढल्यानंतर खालच्या साईडला एक गाठ मारून घ्यायची सुई धाग्यानेच. त्यानंतर पुन्हा वरती काढायचा धागा, म्हणजे ते मणी इकडं तिकडं होणार नाहीत नंतर पण. आणि त्यानंतर पुन्हा पहिल्यासारखंच करायचं. अगोदर एक गोल्डन कलरचा मणी घ्यायचा, एक गोल्डन कलर, त्यानंतर व्हाईट, आणि पुन्हा 4 गोल्डन कलर, 2 3 4, आणि पुन्हा एक व्हाईट कलरचा घ्यायचा, त्यानंतर पुन्हा एक गोल्डन कलर. तर त्याच पद्धतीने पुन्हा आपण तसंच केलंय. आणि त्यानंतर पुन्हा इकडच्या साईडला धागा टाकून घ्यायचा आपल्याला असा. तर बघा, तर मणी आपले इकडे येऊन जातात वरच्या साईडला. आणि याला इथं पॅक करून घ्यायचं आहे. मणी खालच्या साईडला धागा आला की लगेच पॅक करून घ्यायचं. तर बघा त्याला इथं थोडंसं पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला. पॅक करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा एक गोल्डन कलरचा त्यामध्ये मणी टाकायचा अशा पद्धतीने. या अंतर जर एक्स्ट्रा वाटत असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं जवळ करू शकता हे. आणि अशाच पद्धतीने आपण आता पूर्ण बनवून घेणार आहे. वरचं सेंटरचं झालंय, त्याला मी इथं काटा लावून घेते, म्हणजे टाईट राहील मला बनवायला, बार बार हातात पकडायला नाही लागलं. तर अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण बनवत चालायचं आहे. हे पूर्ण 30 स्टेप आहे बनवायची. यामध्ये चिपकायचं काम नाही आहे आपल्याला, हे डायरेक्ट सुई आणि धाग्याचंच काम आहे याच्यामध्ये. आणि जास्त काही म्हणजे हे पण नाही, मेहनत पण नाही आहे, जसं की जास्त खर्च पण नाही याला. जसं की हे व्हाईट मणी आपल्याला जे आहे ते 20 रुपयाला एक छोटी माळ भेटून जाते त्याची. तर आपल्याला याला 2 ते 3 माळ लागून जातील. तर 60 रुपयाच्या धरून चालायचं, 60 ते 100 रुपयाचे. कारण गळ्याचा पीस थोडा मोठा राहतो तर गळ्याला एक्स्ट्राच लागतं. तर हे बघा अशा पद्धतीने टाईट झाले. त्यानंतर पुन्हा इथं 30 प्रोसेस. अगोदर जे आरीवर्कचं आपण ब्लाऊज बनवलं होतं त्यापेक्षाही कमी खर्चामध्ये त्याला तरी थोडासा जास्त, म्हणजे जी डायमंडची जी चेन आपण त्याला यूज केली होती तर ती चेन थोडीशी महाग होती, म्हणजेच ती 60 रुपये मीटर होती ती. तर हे त्यापेक्षाही स्वस्तच चाललंय आपल्याला. तर हे जे गोल्डन कलरचे बीड्स आहेत थोडेसे महाग आहेत, म्हणजे 60 रुपयाचे एवढे दिले, नाही 120 रुपयाचे आहेत एवढे. आणि काही यामध्ये येते दोन्ही मिळून 120चे. आणि ही माळ मी तर तुम्हाला सांगेल अगोदर 20 रुपयालाच भेटते म्हणून. तर म्हणजे अगोदरच्या ब्लाऊजपेक्षा खूप स्वस्तामध्ये आपल्याला हे ब्लाऊज आपण आरीवर्कचं तयार करणार आहे बनवून. तर बघा पूर्ण अशाच पद्धतीने आपण आता गोल राऊंड करून घेणार याचा. आरीवर्कच्या खूप नवीन नवीन डिझाईन आहेत आता, जसं लॉंग स्लीव्हसाठी पण भरपूर आहे. तर ते पण एक आणखी एक बनवू आपण ब्लाऊज. तसं तर हे शॉर्ट स्लीव्हचं मी बनवते आज तिथं. तर डेली यूजसाठी पण असलं तरी पण हे काही खराब होणार नाही, कारण हे मणी जे आहेत ते गोल्डन कलरचे ओरिजिनल मणी आहेत. क्रिस्टल मणीचे क्रिस्टल मणी आहेत गोल्डन कलरचे. अगोदरच्या ब्लाऊजमध्ये ते टाकले होते ते, म्हणजे त्याचे थोडासा कलर जाऊ शकतो, असं जास्त नाही पण थोडासा, म्हणजे ते नॉर्मल माळ होती डायरेक्टली. आणि हे जे आहेत सिंगल मणी आहेत क्रिस्टल मणी.
आणि ते जे होते नॉर्मल पाईप मणी होते. या ब्लाऊजची प्राईस तर 2,500-3,000 अशीच प्राईज आहे. ॲडवर्क केलेले ब्लाऊज नॉर्मलचे 2,500 पासून पुढे आणि जास्त हॅवी असलेलं 4-3. आणि आपण स्वतः जर केलं तर आपण आपल्याला हॅवी पाहिजे तर हॅवी बनवू शकतो, नॉर्मल पाहिजे तर नॉर्मलही बनवू शकतो, आपल्याला जसं वाटेल तसं. तर आपण इथपर्यंत असं पूर्ण अर्धा राऊंड तर पूर्ण केला आहे पूर्ण त्या स्टेपमध्ये. तर बघा असं दिसतंय. आणि हे आणखी बाकी करायची एवढी साईड. तर हे पण आता मी करते. कलरच्या ब्लाऊजवरती व्हाईट कलरचे मोती म्हणजे मणी भारी वाटताय, उठून दिसताय. आणि पूर्ण गोल्डन आहे ते एवढी जास्त दिसत नाही, पण व्हाईट कलर छान दिसतो याच्यावरती. तर आपलं बघा या साईडपासून आपण इथपर्यंत असं गोल राऊंडमध्ये एवढा पूर्ण गळा कवर करत आणलेला आहे. आणि आता बस एवढा बाकी आहे, 2-3 फुल बनतील याच्यामध्ये, तेवढे पण आपण आता बनवून घेऊ इथं. तर सगळ्यात अगोदर इथं धागा. तर फायनल आपलं गळ्याचं पूर्ण बनवून झालं आहे, ॲरवर्क करायचं झालं आहे इथं. पाठीमागच्या साईडचं आपलं ॲरवर्क करायचं झालं आहे. हे बघा. तर आता पाठीमागच्या साईडचं ॲरवर्क झाल्यानंतर समोर पण एक साईडच्या साईडने पल्लू नसतं, म्हणजे असं आपल्या डाव्या हातावरती पदर असतो, तर उजव्या साईडला पण आपण म्हणजे या साईडला पण आपण करून घेणार आहे. तर त्या अगोदर आपण स्लीव्जला करून घेऊ इथं बायांना. तर बायांना आपण इथं समोरून पण करणार आहे आणि इथं डिझाईन बनवली याच्यावरती पण करून घेणार आहे आपण ॲरवर्क. तर चला आपण आता स्लीव्जवरती ॲरवर्क करायला सुरुवात करू. तर आपण आता इथं स्लीव्जवरती पण ॲरवर्क करून घेणार आहे. तर त्यासाठी इथून आपण असा फर्स्ट इकडच्या साईडपासून वरती धागा काढून घेऊ असा, अशा पद्धतीने. आणि सेम तीच प्रोसेस. अगोदर एक गोल्डन कलरचा मणी, त्यानंतर एक व्हाईट कलरचा, नंतर पुन्हा 4 गोल्डन कलरचे, आणि त्यानंतर पुन्हा एक व्हाईट, त्यानंतर एक गोल्डन. तर अशा पद्धतीने हातात घेतले की लगेच मणी येतात हातात सुईमध्ये. तर बघा अशा पद्धतीने. आणि इकडच्या कॉर्नरला इथं आपण आता एक टिच करून घेऊ. अशा पद्धतीनेच. आणि याला आता इकडं पुन्हा यावरून एक धागा काढून घ्यायचा आपल्याला, बरोबर सेंटर लिहिला हिशोबानेच. असं इथं पुन्हा एक गोल्डन कलरचा मणी घ्यायचा आपल्याला सेंटरवरती इथं. आणि याला आता आपण इथं पॅक करून घेऊ असते. धागा थोडा मोठा झाला आहे माझ्याकडून घेताना, थोडा छोटा असतं तर पटपट झाला असतं. एवढा मोठा धागा आहे तर त्याची पण भीती होती, त्यामुळे हळूहळू करावं लागतंय. तर एक फर्स्ट झालं आहे एक, त्यानंतर दुसरी पण प्रोसेस बिलकुल तशीच करायची आपल्याला. तर अशाच पद्धतीने आपण पूर्ण स्लीव्स बाईवरती पूर्ण अशी डिझाईन बनवून घेऊ आता. तर हे बघा आपण स्लीव्सचं ते बनवायला घेतलं होतं ते इथपर्यंत आपण बनवलं आहे अर्ध, आणखी अर्ध बाकी एक साईड. आणि गळ्याचं आपलं पूर्ण बघत राहा लास्टपर्यंत. लास्ट लुक पण आपण याचं नक्की दाखवणार आहे मी. आणि आपल्याला अशी डिझाईन दोन्ही पण स्लीव्सवरती बनवून घ्यायची आहे. आणि या डिझाईनला पण आपल्याला मण्यांनी डिझाईन बनवून घ्यायची आहे. तर चला बघू समोर व्हिडिओ आणखीन. तर याला पूर्ण आपण पूर्ण स्लीव्सला पूर्ण डिझाईन करून घेतली मण्यांनी. हे बघा अशा पद्धतीने. तर इकडे स्लीव्सला डिझाईन झाली. आता हे बाकी डिझाईन बनवली, त्या डिझाईनवरती परत आपण इथं अशी डिझाईन सेम बनवून घेऊ याच्यावरती पण.
चला ही पण डिझाईन आपण लगेच बनवून घेऊ आता. तर आपण या साईडने अशी डिझाईन करून घेतली आहे. या साईडने पण तशीच करायची आपल्याला एवढं. तर अशा पद्धतीने सेमच केलंय. सेम इकडच्या तर जसे ह्या साईडला मणी आले मोठे आणि खालच्या साईडला छोटे मणी आले, सेम तसंच या साईडला पण आपल्याला करून घ्यायचं आहे. चला तर मग आता करून घेऊ. पण तर फायनली आपले स्लीव्ज कंप्लीट झाले आहे ॲरी वर्क करून. याच पद्धतीने आपण कडच्या साईडचे स्लीव्ज पण अशाच पद्धतीने ॲरी वर्क करून घेणार आहे. तर चला ती पण आपण ॲरी वर्क लगेच करून घेऊया. तर फायनली आपण इथं दोन्ही पण स्लीव्जला ॲरी वर्क करून घेतलंय बघा. अशा पद्धतीने दोन्ही स्लीव्सवरती ॲरी वर्क झालंय. घेतले आपण बॅक पाठीमागचा गळा. तर आपलं हे ॲरी वर्क पूर्ण झालं आहे आणि आता समोरच्या साईडने पण आपण इथं ॲरी वर्क करून घेणार आहे एक साईड. तर या साईडला करायचं आहे आपल्याला इथं. चला तर इथं पण लगेचच आपण ॲरी वर्क करून घेऊ. तर आपलं पूर्ण आता हे झालं आहे. पूर्ण ॲरी वर्क करायचं सिम्पलच ॲरी वर्क होते ब्लाऊजवरती आपण केलेलं. तर बघा पाठीमागच्या बॅक नेकवरती पण झालंय पूर्ण आणि स्लीव्सवरती पण झाले दोन्ही पण. आणि त्यानंतर समोरच्या साईडने पण आपण ॲरी वर्क करून घेतलंय. तर बघा अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपलं ॲरी वर्क पूर्ण कंप्लीट झालं इथं. आपलं ॲरी वर्कचं ब्लाऊज आपण पूर्ण कंप्लीट करून घेतलंय. समोरून स्लीवची डिझाईन आणि बॅक नेक डिझाईन. तर अशा पद्धतीने आपण हे पूर्ण ब्लाऊज बनवून घेतले. तर हे ब्लाऊज तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि ब्लाऊज ॲरी वर्कचं जे ब्लाऊज बनवले हे कितीमध्ये पडले आपल्याला. तर हे आपल्याला जास्त काही महाग पडलेलं नाही. जास्त 300-350 पर्यंतच आपण हे बनवून घेतलेलं आहे. एकदम सिंपल डिझाईन आहे. आणि व्हाईट कलरचे मोती जे आहे 20 रुपयाला आपल्याला पॉकेट भेटतं. तर तेच पॉकेट मी आणलं होतं. आणि गोल्डन कलरचे जे आहे त्याची पण एक तर माळ भेटते किंवा मग पॉकेट भेटतं. तर हे ग्रॅमवर पण भेटतात. तर 350-350 पर्यंतच हे ब्लाऊज आपल्याला पडलेलं आहे. आणि म्हणजे एकदम कमी प्राइस मध्ये बनवून घेतले आपण. असेच ब्लाऊज जर आपण मार्केटमध्ये तर आपल्याला हेच ब्लाऊज 2,500 ते 3,000 पर्यंत भेटू शकतं. तर घरच्या घरी आपण स्वतः ट्राय केलेलं ब्लाऊज ते वेअर करण्याची एक खुशी पण वेगळीच राहते आपल्याला. आणि आपण त्याच्यापासून थोडंसं शिकतो पण. तर अशा पद्धतीचे हे ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि आता भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.